ठीक आहे. तर बघा आता आपण काय बघणार आहे, हाफ लाईफ वगैरे नंतर बघूया. सगळ्यात अगोदर काय बरं का, एखादा रेडिओ इलिमेंट आहे. हा काय आहे रेडिओ इलिमेंट. तो हा जो काही रेडिओ इलिमेंट आहे, हा रेडिओ इलिमेंट काय काम करतो तुम्हाला जर बघायला गेलं तर काय दिसेल बघा. हा एक रेडिओ इलिमेंट आहे बरोबर आहे. तो वेळेनुसार काय होणार आहे, तो अनस्टेबल असल्या कारणाने त्याचं जे की न्यूक्लियस आहे ती न्यूक्लियस फुटून त्याचं वजन कमी होणार आहे बरोबर. पण कोणत्या रेटने डिकी होईल बरं का तो. समजा आता त्याचं 100 आहे, परंतु 10 दिवसानंतर त्याचं वजन किती असणार बरं का. ही सेम स्टोरी आहे. एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरला आपण डिकम्पोज करत होतो ना, सेम त्याच्यासारखी स्टोरी आपल्याला दिसायला भेटत असते. मग आता ज्याला ते नॉलेज आहे त्याला समजायला सोपं जाणार आहे. ओके. म्हणजे काय बरं का, आता आपण काय बघत असतो, समजा इनिशियली जो काही इलिमेंट आहे आपला, तो इलिमेंट जो काही आहे त्याचं इलिमेंट जो काही आहे एन नॉट मला काय दिसायला भेटतं, समजा वजन वगैरे म्हणा तुम्ही, एन नॉट एवढं त्याचं काय समजा वजन आहे, इनिशियल त्याचं वजन दिसायला भेटतं. परंतु एका पर्टिक्युलर टाईमला त्याचं किती राहणार आहे बरं का, ते काढण्यासाठी तुम्ही कसं करतात. सो एन इज इक्वल टू एन नॉट e⁻⁻ आलं लक्षामध्ये. तो एखाद्या पर्टिक्युलर टाईमला तो किती उरलेला आहे, एखाद्या पर्टिक्युलर टाईमला तो किती उरलेला आहे ते काढण्यासाठी तो एन एवढा उरलेला आहे. म्हणजे किती एन नॉट e⁻⁻ हे तुम्हाला मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. हायड्रोलॉजीमध्ये मी सांगितलं आहे एक्सप्रेशन, तुम्हाला इन्व्हायरमेंटच्या पहिल्या पॉप्युलेशन फोरकास्टिंगमध्ये पण सांगितलं आहे, आणि तुम्हाला मी वेस्ट वॉटरच्या BOD सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम तर राहत नाही. ठीक आहे. सो एखाद्या पर्टिक्युलर टाईमला किती राहिलेले बरं का तो रेडिओ इलिमेंट, तो एन इज इक्वल टू एन नॉट e⁻⁻. आणि किती उडाला ते जर बघायचं असेल तर सुरुवातीला किती होता एन नॉट होता. आता किती आहे एन आहे. तो एन नॉट मायनस एन एवढा तो उडून गेला. एवढा जर उडून गेला म्हणजे किती उडला माहिती आहे का, तो एन नॉट मायनस एन एवढा उडला. म्हणजे एन नॉट मायनस एन म्हणजे एन नॉट e⁻⁻ असं पण नाही. तुम्ही एन नॉट कॉमन काढून घेत असतात, आणि 1 मायनस e⁻⁻ अशा पद्धतीने लिहून घेत असतात. तो हे काय भेटलं बरं का, एन नॉट ब्रॅकेटमध्ये 1 मायनस हे काय भेटलं, किती तो उडून गेला हे तुम्हाला भेटत असतं. मग किती उडून गेला किंवा काय हे तुम्हाला काढता येईल, राईट की नाही. अशा पद्धतीने आपल्याला रेडिओ डिके. मग रेडिओ डिके आपण अशा पद्धतीने एक्सप्रेशन काढतो गड्या. ठीक आहे. तर हे एक्सप्रेशन आपण काढून टाकलं, हे वालं एक्सप्रेशन हे काढून टाकलं. आता बघू आपण, आता गंमत बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट सांगायचा आहे तो म्हणजे काय, हाफ लाईफ ऑफ रेडिओ सबस्टन्स. म्हणजे काय प्रकारे, 100 किलोग्रॅमचा युरेनियम 50 किलोग्रॅम होण्यास, ऐका, 100 किलोग्रॅमचा युरेनियम का होणार आहे, अनस्टेबल असल्या कारणाने त्याचं न्यूक्लियस फुटून त्याचं वजन कमी होणार आहे, राईट की नाही. आणि त्याचं वजन आपल्याला कमी होताना दिसायला भेटते. तर 100 किलोग्रॅमचा जो युरेनियम आहे आपला, त्याचा 50 किलोग्रॅम होण्यासाठी जो टाईम लागत असतो त्याला हाफ लाईफ ऑफ रेडिओ सबस्टन्स म्हणतात. कळालं का रे, कळालं का. तो बघा बरं आता, तो याला म्हणतो हाफ लाईफ ऑफ रेडिओ सबस्टन्स. मग आता हाफ लाईफ ऑफ रेडिओ सबस्टन्स जो काही आहे आपण बघणार कशा पद्धतीने. तो सुरुवातीला t इज इक्वल टू 0 असताना एन नॉट एवढा आहे, राईट. पण t इज इक्वल टू हाफ टाईम, तो t इज इक्वल टू हाफ टाईम असताना किती होणार, तो n0/2 होणार आहे बरोबर आहे. तो n0/2 म्हणजे काय, अर्ध्याचा जो काही अर्धा होण्याचा जो काही टाईम असतो ना त्याला आपण हाफ टाईम म्हणत असतो बरोबर. आता मला काय दिसायला भेटेल बरं का, समजा या ठिकाणी जे आहेत ना, या ठिकाणी एवढे चेंडू आहेत. समजा हा 1 आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10. तो आपण जे ना समजा वाटल्यास तर हे किती आहेत बरं का. आता तुम्हाला सांगतो मी, समजा हे किती आहेत तुम्ही जर मोजले 3 आणि येतो 5 आणि अजून एक मी काढून घेतो, हे झाले 10. हे किती झाले 10. आता आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, हे होते 10. परंतु काही वेळानंतर, काही टाईम नंतर हे काय होतील बरं का, तो काही टाईम नंतर याचे जे काही आहेत याचे 5 जे काही आहेत ते 5 वेगळ्या याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जातील बरोबर का. तो त्याचा 5 वेगळ्या याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जातील, जसं की थोरियममध्ये कन्वर्ट होऊन जातील. आणि 5 जे काही आहे ते 5 त्याचे रेडियममध्ये दिसायला भेटतील. आलं लक्षामध्ये. तो 5 जे काही त्याचे रेडियममध्ये दिसायला भेटतील. मग आता मी काय बोलतोय तुम्हाला, की जे काही हिरवे 5 गायब झाले, 5 हिरवे गायब झाले, 5च राहिलेत. मग हाफ ते काय झालं, हाफ झालेत की नाही, ते हाफ झालेत. तर ते हाफ झाले तर त्याचा जो काही टाईम पिरियड असतो, हाफ होण्याचा जो काही टाईम पिरियड असतो त्याला आपण हाफ टाईम म्हणत असतो. पुन्हा काय होईल बरं का, आता जे हे 5 आहेत बिचारे, हे 5, या 5चं पुन्हा काय होऊन जाईल बरं का, तो काही टाईम नंतर या पुन्हा 5चं काय होऊन जाईल, 5चा 2.5 होऊन जाईल, 2.5चं पुन्हा 1.25 पुन्हा हाफ. अशा पद्धतीने हाफ टाईम होत जात असतो. तो हाफ टाईम होत आपल्याला दिसायला भेटत असतं. मग बघू बरं का काय. तर देअरफोर आपण आता काय करणार आहोत, आपल्याला काढायचं आहे हाफ टाईम. मग जर तुम्हाला हाफ टाईम काढायचं असेल तर हाफ टाईम मी कसा काढणार बरं का. आपण एक्सप्रेशन चालू शिकलो. आता तो एक्सप्रेशन आपण चालू शिकलो. एक्सप्रेशन काय शिकलो बरं का, आपण एक्सप्रेशन बघितलं की एन एखाद्या ठिकाणी किती उरलेलं आहे, तो उरलेलं किती इज इक्वल टू एन नॉट e⁻⁻
किती उरलेलं आहे त्याच्यासाठी मी हे एक्सप्रेशन वापरत असतो. बरोबर. आता मला सांगा, आता किती हाफ टाईम म्हणतो ना मी, किती उरलं आहे बरं का. आता समजा n0/2 एवढं उरलेलं आहे, n0/2 एवढं काय झालेलं आहे, उरलेलं आहे. एकतर उरलेलं म्हणा किंवा उडालेलं म्हणा, उडालेलं म्हटलं तरी पण चालणार या ठिकाणी. ठीक आहे. तो इज इक्वल टू मी काय करणार बघा, याला मी उरलेलं म्हणतो आहे, याला उरलेलं म्हणतो. मला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. हा झाला n0 e⁻⁻λt अशा पद्धतीने लिहून टाकणार. तुम्हाला दिसेल की n0 कट झाला गड्या. मग काय उरतं आहे बरं का, काय उरतं आहे तो बघा, 1/2 इज इक्वल टू e⁻⁻λt. हा टाईम कोणता आहे बरं का रे सांगा, हा टाईम कोणता आहे. या टाईमला काय म्हणणार मी, हाफ टाईम. याला काय म्हणायचं, हाफ टाईम. हाफ टाईम म्हणजे काय बरं का, यांचा n0 होण्यास लागणारा जो टाईम आहे ना, तोच मला काढायचा. हाफ टाईम मला काढायचा आहे. हाफ टाईमवरची क्वेश्चन विचारला आहे ना, तो मी तो काढायचा आपण. आता बघा बरं, याला इकडे जर का आणला तर काय होईल बरं का. तो समजा मी इकडे तिकडे करून टाकतो, याला इकडे जर आणला आणि याला इकडे फेकला तर काय होईल बरं का रे. तो हा जो काही होईल ना, हा होऊन जाईल e⁻λt, राईट का. e⁻λt, टी कोणता 1/2 वाला इज इक्वल टू 2 होऊन जाईल. बरोबर केलं का बघा रे. याला इकडे फेका आणि याला इकडे आणून टाका, मग ते काय होईल, 2 इज इक्वल टू e⁻λt अशा पद्धतीने होऊन जाईल. तर तो तुम्ही म्हणाला मायनस काय, मायनस बी चालला जाईल, कारण की मग त्याला वरती घेऊन टाकलं ना, या खाली जर आणला ना वरती नाही तर त्याचा पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने होईल बघा ते e⁻λt, टी कोणता, हाफ टाईमवाला इज इक्वल टू 2. बोला हे बरोबर केलं का मी, सांगा पटकन. राईट का. आता हे इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला काय करायचं बरं का, आता आपल्याला काढायचं आहे हावाला टी. हावाला टी आपल्याला काढायचा आहे. हा टी तुम्ही जर काढायला गेला तर हा टी किती बरं का, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड जर केलं तर लॉग इथं जर घेतला तर काय दिसायला भेटेल, हा वरचा खाली होऊन जाईल आणि लॉग इकट होऊन जाईल. राईट का. म्हणजे काय होईल बरं का, λ t इज इक्वल टू लॉग 2 लॉग n2 नॅचरल लॉग 2. राईट का. अशा पद्धतीने तो टाईम इज इक्वल टू किती होऊन जाईल, टाईम इज इक्वल टू किती येईल बरं का. तर टाईम लॉग 2ची व्हॅल्यू जी काही असते, लॉग 2ची व्हॅल्यू 0. समथिंग काहीतरी असते, 0.63 समथिंग डिवाइड बाय काय होऊन जाईल बरं का, हा खाली लॅम्बडा. अशा पद्धतीने आपण हाफ टाईम कॅल्क्युलेट करत असतो. तर 0.6 समथिंग डिवाइड बाय लॅम्बडा अशा पद्धतीने हाफ टाईम आपण कॅल्क्युलेट करतो. मग तुम्हाला जर का हाफ टाईम काढायला लावला तर तुम्हाला फॉर्म्युला आहे, त्याच्याने तुम्ही काढू शकता. हा बघा, हा फॉर्म्युला मी खाली दिलेला आहे. तो ln2 डिवाइड बाय लॅम्बडा अशा पद्धतीने हाफ टाईम आपण कॅल्क्युलेट करत असतो. तो बघा, ठीक आहे, 0.693 डिवाइड बाय लॅम्बडा हा हाफ टाईमचा. तर तुम्हाला हाफ टाईम जर काढायला लावलं तर मी असं बोललो की युरेनियमचे 100 किलोग्रॅमचा युरेनियम 50 किलोग्रॅम होण्यास, 100 किलोग्रॅमचा युरेनियम 50 किलोग्रॅम होण्यास किती हे लागेल बरं का. मग तुम्हाला काय माहीत पाहिजे, आता तुम्हाला त्याचा डिके रेट माहीत पाहिजे. हा लॅम्बडा म्हणजे काय, याला म्हणतो आपण डिके रेट. लॅम्बडा काय असतो आपला, डिके रेट. मग लॅम्बडा डिके रेट आहे, समजा लॅम्बडा बोललो ना मी, डिके रेट आहे. कोणत्या रेटने डिके होतोय, तो एका सेकंदामध्ये एवढा डिके होतोय बा, एका सेकंदामध्ये 1 किलोग्रॅम डिके होतोय, त्याला म्हणतो आपण डिके रेट. राईट का. मग डिके रेट जर का तुम्हाला युरेनियमचा डिके रेट जर का दिला असेल तर तुम्ही सरळ याच्यामध्ये टाका, तुम्हाला हाफ टाईम भेटून जाईल, इयरमध्ये किंवा कशामध्ये तरी भेटून जाईल. राईट की नाही. अशा पद्धतीने मग डिके रेट कशात दिला आहे, तर डिके रेट पर सेकंडमध्ये दिला असेल ती व्हॅल्यू तुम्हाला कशामध्ये भेटेल, सेकंडमध्ये. आणि सेकंड तर एअरमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला करता येतं ना. राईट की नाही. अशा पद्धतीने जसं की हा एक्झाम्पल दिलं समजा बघा. सो समजा तुम्हाला डिके कॉन्स्टंट दिला आहे तुम्हाला युरेनियमचा 4.916 इंटू 10⁻18 पर सेकंड. हे काय दिलं आहे बरं का तुम्हाला, तर हे तुम्हाला अशा पद्धतीने दिलेले डिके कॉन्स्टंट दिलेलं आहे. राईट. मग तुम्ही जर का याच्यामध्ये पुट केला तर तुम्हाला ही व्हॅल्यू भेटून जाईल. बरोबर की नाही. ही व्हॅल्यू भेटून जाईल. मग आता याचं कन्वर्जन करून टाका तर तुम्हाला दिसायला भेटेल की बाबा किती याच्यामध्ये 4.46 इंटू 10⁹ एअर एवढं वर्ष लागेल. तर युरेनियम जो काय आहे ते युरेनियमाचा एखादा कोणता पण युरेनियम त्याला डिके होण्यास एवढा टाईम लागणार आहे. लक्षात येते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला विचारतात ते. राईट. तर अजून एक एक्सप्रेशन आहे गड्यात, ते एक्सप्रेशन सांगायची इच्छा होते. राईट. इथे एवढी बात तुम्हाला कळाली का, एवढी बात कळाली का. एवढी बात जर कळाली असेल तर आपण पुढे जाऊ. आता पुढे काय जायचं बरं का. आता एक असते मीन लाईफ म्हणून, एक तर झालं हाफ लाईफ. पुढे अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला हाफ लाईफ आणि मीन लाईफ कळणार आहे. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने पुढे कळणार आहे. तो मीन लाईफ उदाहरण असतील ना त्याच्यावरून कळेल. मीन लाईफ ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स जो की, आता मीन लाईफ म्हणजे काय बरं का, 100 किलोग्रॅमवाला संपूर्ण संपण्यासाठी, 100 किलोग्रॅमचा पूर्ण संपण्यासाठी किती टाईम लागेल त्याला म्हणतो आपण मीन लाईफ. तो मीन लाईफ ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स, मीन लाईफ ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स जो की आहे तो तर तुम्हाला आता बघा आपण काय बोलतो बरं का रे, आपण काय बोलतो की रेट ऑफ, हे वाला एक्सप्रेशन तुम्ही बघितलं असेल किंवा समजून पण सांगू शकतो. समजा काय बरं का, 100 किलोग्रॅमवाला जो काही आहे तो काही दिवसानंतर 80 किलोग्रॅम होणार आहे. बरोबर. किती गायब झालं बरं का, तो 20 गायब झालं. म्हणजे DN, त्याला काय म्हणतो आपण DN. राईट का. तो 20 गायब झाला. मग आता मला एक सांगा,
जो काही हा रेट आहे, आता पुढे जाऊन अजून 60 होऊन जाईल, किती झाले बरं का, जर 60 झाला तर इथे किती होणार आहे, 40 फरक होणार आहे, राईट. पुढे जर का 50 झाला तर पुढे फरक किती होणार आहे, 30 होणार आहे. म्हणजे संख्या वाढतच चालली विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो डिफरन्स वाढत चालला विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्यामुळे मी काय म्हणणार, डी.एन/dt हा वाढत चालला विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो देअरफॉर डी.एन/dt इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन. तो एन म्हणजे काय बरं का, तो एन काय दिसायला भेटते, मी काय बोलतोय, डी.एन/dt डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन. तो डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन म्हणजे काय, एन म्हणजे उरलेला, एन म्हणजे काय, उरलेला. मग उरलेला बघा बरं का, आता इथे 100 होता, इथे किती उरला आहे, 80 उरलेला आहे, राईट की नाही, इथे 80 उरलेला आहे. मग मी काय म्हणतोय की जसं जसं समजा रेट ऑफ जो काही हा डिफरन्स आपल्याला काय दिसायला भेटतोय, डिफरन्स आपल्याला वाढताना दिसायला भेटतोय. आणि ॲक्च्युली हा एन काय, एन म्हणजे उडणारं, एन म्हणजे पण काय, उडणारं म्हणायचं आहे, उरलेला नाही, हा उडणारा आहे, उडणारा. हा लक्षामध्ये. तो देअरफॉर आपण काय बोलतोय की डी.एन/dt याला म्हणतो रेट ऑफ डिके इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन, राईट. डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट, एन. सो देअरफॉर इथं मायनस साईन तुम्हाला लावावं लागेल, कारण की डिक्रीज होताना दिसायला भेटते. तर याचं तुम्ही कन्वर्जन करून कसं लिहितात, अशा पद्धतीने लिहितात. याला म्हणतो आपण ॲक्टिव्हिटी. बघा डी.एन/dt जो काही असतो ना, याला ॲक्टिव्हिटी पण म्हणतात, रेडिएक्टिव्ह म्हणतात ना तुम्ही, याला ॲक्टिव्हिटी पण म्हणतात, ॲक्टिव्हिटी, राईट का. तो याला ॲक्टिव्हिटी पण सुद्धा म्हणत असतो आपण. आणि ॲक्टिव्हिटी रेडिएक्टिव्ह कशामध्ये मेजर करतात तुम्ही, तो काहीतरी एक शब्द होता, तो लक्षात राहू, शास्त्रज्ञाचं नाव SI युनिट इथे, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन. मग याला लिहिताना मी कसं लिहिणार, आता असं लिहिणार, डी.एन/dt इज इक्वल टू लॅम्बडा एन. आणि हा लॅम्बडा काय असतो, याला म्हणतो आपण कॉन्स्टंट, त्याला रेट डिके म्हणतात तुम्ही, राईट का. आणि याला पूर्ण सॉल्व करावं लागतं, आणि तेव्हा जाऊन ते एक्सप्रेशन आपलं, याला पूर्ण सॉल्व करून एक्सप्रेशन आपण काय बनवलं होतं, सरळ एक्सप्रेशन असं बनवलं होतं कडे आपण, n0 e⁻λ असं बनवलं होतं मी डायरेक्ट, राईट काय, डायरेक्ट बनवलं होतं मी. पण ॲक्च्युली तो असा डिफरन्शियल इक्वेशन असतो, त्याला सॉल्व करून तुम्हाला असं सोल्युशन दिसायला भेटत असतं. ठीक आहे. असो ती बात काही असू दे, आपल्याला काय घेणं त्यांनी. आपल्याकडे काय होतं बरं का, आपल्याकडे 2 फॉर्म्युले येत होते. एक फॉर्म्युला येत होता आपला याचा हाफ टाईमचा फॉर्म्युला, आणि दुसरा एक मिन टाईमचा, म्हणजे पूर्ण संपण्यास किती टाईम लागतो. तर पूर्ण संपण्यास देखील 1/λ एवढा टाईम लागतो. बघा हाफ होण्यास किती टाईम लागत असतो बरं का, 0.600 समथिंग डिवाइड बाय काय रे, 0.600 डिवाइड बाय लॅम्बडा, बरोबर का. आणि पूर्ण संपण्यास किती टाईम लागतो, 1 डिवाइड बाय लॅम्बडा. लक्षात राहील का. सो मीन लाईफ ऑफ द रिएक्टिव्ह सबस्टन्स 1/λ असतो, आणि हाफ टाईमसाठी 0.32 काय 632 ते काय ते लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ. सो मीन लाईफ ऑफ द रिएक्टिव्ह सबस्टन्स जी काही आहे, अशा पद्धतीने आपण काढतो. मीन लाईफ म्हणजे काय, एखादी लहान बाळाची जर का गाडी आणली, तर आपण काय बोलतो, काही नाही बाबा 10 दिवसात तो काय करणार, ते गाडीचा चुराचार करून टाकणार. तशा पद्धतीची ती मीन लाईफ असते. ओके, पुढे जाऊया. तो मीन लाईफचं एक्सप्रेशन पण दिलं, काही जरूरत तर नाही आहे, राईट. आता आपण पुढे जाऊया. बघा, अल्फा डिके म्हणजे काय तुम्हाला कळालं गड्या, अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा इमिशन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. त्याचं एक्सप्रेशन पण काढता यायला पाहिजे. बघा, एखादा इलेमेंट जेव्हा डिके होतोय ना, समजा हा पॅरेंट आहे, राईट का, हा पॅरेंट जेव्हा डिके होते ना, तो पॅरेंट डिके होऊन त्याचा काय बनून जातो, त्याचा डॉटर, आणि हे काय बनतं, अल्फा डिके, राईट का. हा पॅरेंट आहे, आणि पॅरेंटचा जर का तुम्ही जर हे बघितलं डॉटर अशा पद्धतीने, आणि त्याचा हे डिके, ठीक आहे. तो हे सगळ्यांचा एक्सप्रेशन जर का विचारलं तर लक्षामध्ये राहू द्या तुम्ही, मी सांगितलं याच्या अगोदर ती बात. चला याचं उत्तर द्या बरं का पटकन रे. इन न्यूक्लिअर फिजन व्हॅल्यू ऑफ ए अँड द झेड. ए आणि झेडची व्हॅल्यू सांगा मला, म्हणजे कुठे येतो ए आणि झेड हे बघा, पटकन सांगा. ए 234, झेड 90, राईट का. तो हे जो काय आहे 234 आहे, आणि झेड किती आहे, 90 आहे, राईट. अशा पद्धतीने का. आता ही बात तुम्हाला कशावरून कळाली, कारण की हा युरेनियम आहे, आणि युरेनियम काय करत असतो, युरेनियम हा बीटा डिके करत असतो, आणि अल्फा डिके करत असतो. अल्फा डिके जर का करत असेल तर काय होत असते, 2 जे काय प्रोटॉन जात असतात, आणि 4 जे ॲटॉमिक मास नंबर, तो 4 ॲटॉमिक मास नंबर जात असतो, आणि 2 ॲटॉमिक नंबर जात असतो, म्हणजे इमिट होत असतो. ही बात तुम्हाला माहिती, ठीक आहे. पुढे जर गेला तर काय, तो गॅमा डिके पण माहिती आहे. हे पण तुम्हाला काढलं बरं का तुम्ही, हे एक्सप्रेशन पण काढून झालं आपलं. हा वाला पॉईंट आहे, लक्षात घ्या. मी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, याला सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या रे. चला, नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ॲफ्टर. आपल्याला काय शोधायचं असतं, किती. आता वजन नाही शोधत आपण, हा जो एन होता ना, हा एन म्हणजे वजन नाही राहत, हा काय नंबर ऑफ न्यूक्लियस येते. जो एक्सप्रेशन तुम्हाला मी आज बनवून दिलं ना, हे बघा एक्सप्रेशन काय होतं आपला, n इज इक्वल टू n नॉट, आणि पुढे काय असतो, e⁻λt, राईट का. हा एन काय असतो, नंबर ऑफ न्यूक्लियस. एन म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूक्लियस असतात. तर मग एन म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियस आहे. आता एक्सप्रेशन तुमच्या लक्षात राहील का बघून घ्या. नंबर ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट आफ्टर एन हाफ लाईव्ह म्हणजे काय बरं का, समजून घ्या. एन हाफ लाईव्ह हा जो काही युरेनियम आहे सध्या, याच्यामध्ये आता किती न्यूक्लियस आहेत, 100 न्यूक्लियस आहेत. ॲक्च्युली खूप न्यूक्लियस असतात मोकार बिलियन ट्रिलियनमध्ये, पण समजा 100 बिलियन आहे, समजा तुम्ही 100 बिलियन, राईट, 100 बिलियन आहेत.
आता याचं काय होणार आहे, डिके होणार आहे, अल्फा डिके होणार आहे, युरियमचा अल्फा डिके होऊन तो अल्फा डिके होणार आहे आणि 50 एवढे न्यूक्लियस राहणार आहे. मग 50 एवढे न्यूक्लियस होणार म्हणजे काय, हा झाला 1 हाफ टाईम. हा काय झाला रे, 1 हाफ टाईम. आता 50चं जेव्हा 25 होणार आहे तर याला काय म्हणणार तुम्ही, 2 हाफ टाईम झाले, 2 हाफ टाईम. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली, 3. 25चं जेव्हा 12.5 होणार आहे तर किती हाफ टाईम झाले, तर 3 हाफ टाईम झाले. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली, 3 आली. आणि जेव्हा 4 हाफ टाईम म्हटलं तर तुम्ही यांची व्हॅल्यू 4. लक्षात येते का. तर जेव्हा तुम्हाला मी हाफ टाईम जर का असं बोललो की 4 हाफ टाईम नंतर किती पदार्थ राहिला, म्हणजे समजा एक पदार्थ होता, एक एवढा पदार्थ होता, तो एक पदार्थ तुम्हाला उत्तर द्यायचं बघा. सुरुवातीला एक न्यूक्लियस आहे, एक न्यूक्लियस आहे, ती 4 हाफ टाईममध्ये नंबर ऑफ न्यूक्लियर प्रेझेंट किती प्रेझेंट राहील. मग किती प्रेझेंट राहील हे जर काढायचं असेल तो किती प्रेझेंट राहील, n = n0 डिवाइड बाय ट्वाईस रेज टू पॉवर n. हे उरलेलं आहे किती प्रेझेंट येते हे. मग n0 म्हणजे काय बरं का, n0 या ठिकाणी 1 होता आपला, तो 1 होता n0. 1 डिवाइड बाय तुम्ही काय करणार, 2⁴ जर केला तिथे काय 16, 1/16 एवढं राहणार आहे. तो 1/16 एवढं राहताना आपल्याला दिसायला भेटतो. लक्षात आलं का रे. नंबर ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट ॲट n हाफ, तो n हाफ किती तुम्हाला हे दिले त्याच्यावरून जमेल काय, लक्षात राहील का सांगा. लक्षात राहील का, नाही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा आता पुढं, अ रेडिओॲक्टिव्ह सॅम्पल 6 इंटू किती ॲक्टिव्ह न्यूक्लियस आहे बघा, एवढे ॲक्टिव्ह न्यूक्लियस आहेत. तर एवढे ॲक्टिव्ह न्यूक्लियस म्हणजे काय, जे फुटतील ॲट अ सर्टेन इन्स्टंट. हाऊ मेनी न्यूक्लियस विल बी सेम ॲक्टिव्ह स्टेट आफ्टर 2 हाफ लाईव्ह. तर 2 हाफ लाईव्ह मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे की 2 हाफ लाईव्हमध्ये ते किती राहतील. चला सांगा बरं उत्तर द्या. 6 इंटू 10⁻18 हे इनिशियल आहेत. n0 म्हणजे काय, इनिशियल असतात. एवढे इनिशियल न्यूक्लियस आहेत ॲक्टिव्ह न्यूक्लियस, डिवाइड बाय 2 हाफ म्हणजे 2⁻n म्हणजे काय, 2⁻2 जर केला तर 4 होऊन जाईल. राईट का, उत्तर येते का याच्यामध्ये बघून घ्या. 6 डिवाइड बाय 4 ना, तो 6 डिवाइड बाय 4 करायचा आहे. म्हणजे 4 4 उरले जो 4 25 1.5 इंटू 10⁻18 का रे, बरोबर. राईट. तो अशा पद्धतीने उत्तर तुम्हाला काढता यायला पाहिजे. पुढे जाऊ, याचं उत्तर पण दिले हे बघून घ्या. पुढे जाऊ नंतर. आता ॲक्टिव्हिटी म्हणजे काय रे, ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, रेट ऑफ डिके विथ रिस्पेक्ट टू टाईम, याला आपण म्हणत असतो ॲक्टिव्हिटी. राईट का, याला काय म्हणतो असतो आपण, ॲक्टिव्हिटी. अँड दिस ॲक्टिव्हिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट. सो दिस ॲक्टिव्हिटी बघा, A = -dN/dt, याला रेडिएक्टिव्ह म्हणा किंवा ॲक्टिव्हिटी म्हणा. ॲक्टिव्हिटी राईट का, आणि ॲक्टिव्हिटी इज मेजर इन द व्हॉट. सो SI युनिट ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑर रेडिएक्टिव्हिटी इज व्हॉट, बँकेल. काय आहे, बॅकरेल. तो बॅकरेल जे की ना, बॅकरेलमध्ये आपण यूज करत असतो. आणि बॅकरेल इज द व्हॉट, सेम. बॅकरेलचं युनिट जे आहे सेम आहे कोणाच्या, 1 DPS, डिसइंटिग्रेशन पर सेकंड म्हणत असतो. डिसइंटिग्रेशन पर सेकंड म्हणत असतो आपण. राईट का, कारण की मला माहिती आहे ना आता डिसइंटिग्रेशन पर सेकंड का म्हणत असेल बरं का, कोण सांगेल मला की ॲक्टिव्हिटीचं युनिट डिसइंटिग्रेशन पर सेकंड असं काय येत असेल, कोण सांगेल, सांगा बरं, कोण सांगेल. कारण की बघा आपल्याला माहिती dN/dt इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट, n. दॅट इज व्हॉट, dN/dt इज इक्वल टू लॅम्बडा n. हा काय झाला आपला, हा n झाला. राईट का, म्हणजे लॅम्बडा n असं लिहून टाकणार. म्हणजे मी असं लिहू शकतो का की ॲक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा n, असं लिहू शकतो ना मी. ॲक्टिव्हिटी इज इक्वल टू व्हॉट, लॅम्बडा n. मग ॲक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा n आहे. हा काय, लॅम्बडा काय असतो, लॅम्बडा म्हणजे पर सेकंद असतो ना. लॅम्बडा काय, पर सेकंद. मग डिसइंटिग्रेशन पर सेकंद मला लिहिता येईल. आलं का, हे n म्हणजे काय, वरती काहीतरी डिसइंटिग्रेशन होतं आहे. राईट, काहीतरी मग जेवढं काही उडत असेल, आपण बोललो ना n म्हणजे उडणारं. मग उडणारं आणि लॅम्बडा काय असतो, पर सेकंद. तो डिसइंटिग्रेशन पर सेकंड अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. लक्षात आलं का. n पर लॅम्बडा, लॅम्बडाची व्हॅल्यू पर सेकंडमध्ये असते ना. मग डिसइंटिग्रेशन हा काय असतो, याचा आम्ही सांगितलं, n म्हणजे उडणारा. n म्हणजे काय, किती उडलं ते. राईट का, उडलं किंवा राहिलं काय असत असलं ते. अशा पद्धतीने आपण हे करत असतो. तो SI युनिट ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ बॅकरेल अँड इज सेम ॲज द 1 DPS. याच्यावरती लक्षात ठेवा. नंतर पुढे अजून हे जे काय आहे आपले पॉप्युलर युनिट ऑफ ॲक्टिव्हिटी इज क्युरी. तो क्युरीसुद्धा एक पॉप्युलर, पण SI युनिट विचारलं तर लक्षात राहू द्या. रेडिओ SI युनिट विचारलं तर काय असे, बॅकरेल आहे. पॉप्युलर युनिट काय आहे त्याचं, क्युरी आहे. आणि क्युरीचं आणि याचं रिलेशन काय दिलं आहे बघून घ्या. तो 1 क्युरी इज इक्वल टू किती आहेत बरं का, 3.7 इंटू 10⁻10. 3.7 इंटू 10⁻10 काय आहे बरं का, ते आपलं हे काय म्हणतो त्याला आपण बॅकरेल, किंवा तुम्ही त्याला 1 DPPS पण म्हणू शकता. तर हे रिलेशन तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही. चला, सो विच इज द ॲक्टिव्हिटी 1 ग्रॅम, विच इज द ॲक्टिव्हिटी ऑफ 1 ग्रॅम. लक्षात घ्या,
ॲक्टिव्हिटी ऑफ 1 ग्रॅम. लक्षात घ्या ही काय बरं का, ती एवढी जी काही व्हॅल्यू येते ना 1 क्युरी, ही 1 क्युरी व्हॅल्यू कोणाची आहे, 1 ग्रॅम रेडियमची. मग लक्षात घ्या 1 ग्रॅम रेडियमची ॲक्टिव्हिटी किती, 1 ग्रॅम रेडियमची ॲक्टिव्हिटी 1 क्युरी. 1 क्युरी का बरं का, तर रेडियमबद्दल क्युरी का, कारण की रेडियमचा शोध क्युरीने लावलेला आहे, पेरी क्युरीने. त्यामुळे 1 ग्रॅम, लक्षात घ्या 1 ग्रॅम रेडियमची ॲक्टिव्हिटी किती असते, ॲक्टिव्हिटी असते किती, 1 क्युरी. तर 1 क्युरी म्हणजे 3.7 × 10⁻10 अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. आणि तुम्हाला ॲव्हरेज लाईफ सांगितलं ना मी, एखादा पदार्थ पूर्ण संपायला लागणारा टाईम जो असतो त्याला आपण ॲव्हरेज टाईम म्हणत असतो. आणि तो कशा पद्धतीने काढत असतो आपण, तो काढत असतो 1/λ. किंवा दुसरा फॉर्म्युला काय त्याचा, ते ॲक्च्युली एक्सप्रेशन काढून काढले ते सम ऑफ द एज ऑफ द ऑल न्यूक्लियस, सगळ्या न्यूक्लियसचं वजन आपलं एज डिवाइड बाय व्हॉट, N0 करून आपण काढत असतो. ते गाड्यांचं जे उदाहरण दिलं आहे ना मी, येतं बघा त्याच्यावरून तुम्ही काढू शकतात. हे गाड्या अशाने आपण काढत असतो. हे बघा गाड्या कुठे गेली, गाडी तर मागे आलो एक तर समजून घेतो. हे बघा इथे, हे बघा गाड्यांचं, ते अशा पद्धतीने आपण ते ॲव्हरेज काढत असतो. 4 गाड्या होत्या राईट का, डिवाइड बाय 3 असं, तो डिवाइड बाय N0 करून तुम्ही ते काढत असतो. सम ऑफ ऑल डिवाइड बाय N0. तो ॲव्हरेज जे काही आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा ना, एवढं कुठे काय करत बसणार बी नाही. ठीक आहे, तो 2 फॉर्म्युले तुमच्या लक्षामध्ये येऊन जातील. चला बघा, द हाफ लाईफ ऑफ AU-193 इज 2.7 कॅल्क्युलेटेड डीके कॉन्स्टंट. चला डीके कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करून दाखवा बरं रे. लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा आहे, डीके कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा काढणार, हाफ लाईफ दिलेला आहे तुम्हाला. हाफ लाईफचा फॉर्म्युला काय असतो रे, हाफ लाईफचा फॉर्म्युला 0.6 समथिंग काहीतरी डिवाइड बाय लॅम्बडा. ही हाफ लाईफ आहे. 693. हां, मग जर का तुम्ही समजा हाफ लाईफमध्ये जर हाफ लाईफचे जर दिले 2.7, तर याच्यावरून आपण काय शोधू शकलो बरं काय, हे काय झालं बरं का, हा हाफ टाईमचा फॉर्म्युला होता ना, त्याने हाफ टाईम दिलेला आहे. ॲक्च्युली टाईम इकडे ठेवावा लागेल मला. 2.7 दिवस इज इक्वल टू 0.6 समथिंग 32 डिवाइड बाय लॅम्बडा. याच्यावरून तुम्ही लॅम्बडा काढून टाका. याला काय म्हणतो आपण, याला डीके कॉन्स्टंट. तर डीके कॉन्स्टंट काढता येईल तुम्हाला. डीके कॉन्स्टंट आता हे दिवसामध्ये दिले ना, मग तुम्हाला सेकंदामध्ये काढायचं बरं का, सेकंदामध्ये काढता येईल ना. तो 24 × 3600 असं करून तुम्ही ते सेकंदामध्ये काढून टाका, काढता येईल तुम्हाला बरोबर का. काय करावं लागेल आता, 0.632 आहे का ते, हे बघा. तर 0.693 डिवाइड बाय काय करणार, 2.7 × 24 × 3600 करून टाका. तुम्हाला कशामध्ये भेटून जाईल बरं, लक्षात राहील राईट. चला पुढे जाऊ. हाफ लाईफ ऑफ 2.7 आहे. ॲव्हरेज लाईफ काढून दाखवा रे. ॲव्हरेज लाईफ कसं काढणार, चला आता ॲव्हरेज लाईफ काय करा, फक्त मला बोलून सांगून द्या काय करावं लागेल ॲव्हरेज लाईफ काढण्यासाठी. काय करणार आहे ॲव्हरेज लाईफ काढण्यासाठी तुम्ही, T is equal to 1/λ. राईट की. तर तुम्ही लॅम्बडा काढून घ्या, आणि तुम्ही ॲव्हरेज लाईफ जर काढायचं असेल तुम्हाला, तुम्ही काय करणार 1/λ करून टाका, तर तुम्हाला भेटून जाईल. मग तुम्ही आता डेमध्येच काढा, डायरेक्ट डेमध्येच काढा. मग तुम्ही काय करणार बरं का, 0.693 डिवाइड बाय 2.7. हे उत्तर कशामध्ये येईल बरं का, हे पर डेमध्ये येईल. आणि पर डेमध्ये आला का पुन्हा याला काय, याचा रेसिप्रोकल करून घ्यायचा. याचा रेसिप्रोकल केला का तुम्हाला ॲव्हरेज लाईफ पण भेटून जाईल. ठीक आहे, चला पुढे राईट. तो रेसिप्रोकल 3.9 डे यायला पाहिजे, 3.9 डे. हाफ लाईफ ऑफ रेडिओक्टिव्ह इलेमेंट विच इज ओनली, तो हाफ लाईफ दिले तुम्हाला, विच इज ओनली 1/32 ऑफ इट्स ओरिजिनल मास लेफ्ट आफ्टर लॅप्स ऑफ 60 डे इज. बघा रे काय काय विचारले. हाफ लाईफ ऑफ रेडिओक्टिव्ह इलेमेंट विच इज, हाफ लाईफ दिले विच इज 132 ऑफ इट्स ओरिजिनल मास लेफ्ट आफ्टर लॅप्स ऑफ 60 डे. काय मिनिंग होते, याचा अर्थ कळाला तर उत्तर कळेल. अर्थ कळाला तर उत्तर कळेल. दिले का उत्तर, हे बघा इक्वेलिटी. हाफ लाईफ ऑफ रेडिओक्टिव्ह इलेमेंट 132 ऑफ इट्स ओरिजिनल मास लेफ्ट. तर कोणाला तरी कम्पेअर करायला लावतात का ते, बघा काय म्हणतात तुम्हाला. हाफ लाईफ ऑफ रेडिओक्टिव्ह इलेमेंट विच इज ओनली 132 ऑफ इट्स ओरिजिनल मास लेफ्ट आफ्टर लॅप्स ऑफ द व्हॉट 60 डे. 60 डे म्हणजे किती रे, टायमिंग झाला बघा. बरोबर केले काय नाही, N0/32. तो N0/32 इज इक्वल टू N0 1/2 60/T. हा काय झाला बरं का, याला काय म्हणतो आपण उरलेला, राईट का, याला काय म्हणतो आपण उरलेला.
हाफ लाईफ ऑफ रेडिओक्टिव्ह इलेमेंट विच इज 132 ऑफ इट्स ओरिजिनल मास. तो ओरिजिनल मास एन नॉटचा एवढा हा झाला आपला हाफ लाईफ टाईम आहे. हाफ लाईफ टाईम आहे. आणि तो किती आहे, तो म्हणले तो एवढा आहे 60 दिवसामध्ये उरलेला जेवढा आहे ना तेवढा आहे म्हणे. मग उरलेलाचा टाईम आपल्याला काढता येतो ना, हा उरलेलाचा टाईम आणि हाफचा, या दोघांचा जर का तुम्ही तुलना केली तर तुम्हाला टाईम भेटून जाईल 12 दिवस. ठीक आहे. तर अशी उदाहरणं जे की येत असतात तेवढे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ. तुलना करायची होती. रेडिओक्टिव्ह इलेमेंट फाउंड इन द इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंटमध्ये सापडणारे कोणकोणते आहेत बरं का, तर अल्फा रेडिएशन इज अ टाईप ऑफ द एनर्जी रिलीज इन द रेडिओक्टिव्ह इलेमेंट. बरोबर आहे. अल्फा रेडिएशन काय आहे, ती आपल्या जे काही रेडिओक्टिव्ह इलेमेंट असतात त्यांच्यामधून डिके होणार आहे. ते ॲक्च्युली तो इलेमेंट नाही आहे, तो डिके होणार आहे, ती एनर्जी. राईट. पुढे युरेनियम आपला काय आहे, इलेमेंट आहे. सो युरेनियम इज अ रेडिओक्टिव्ह इलेमेंट दॅट इज फाउंड इन द सॉईल, एअर, वॉटर, रॉक, प्लांट, फूड, सगळ्यांमध्ये सापडतो युरेनियम. तो नॅचरली अकरिंग, तुम्हाला विचारतात ते परीक्षेमध्ये की नॅचरली अकरिंग कोण आहे बा, तो सांगता यायला पाहिजे. युरेनियम नॅचरली अकरिंग आहे. डिके ब्रेक्स डाऊन द व्हेरी स्लोली इन टू द अदर इलेमेंट इन्क्लुडिंग द रेडियम. लक्षात घ्या रे, युरेनियम जर का ब्रेकडाऊन झाला तर ब्रेकडाऊन होऊन काय थोरियम वगैरे बनला होता, तो अजून दुसरे पण बनतात काय, रेडियम आणि रेडॉन पण बनतात. रेडियम आणि रेडॉन, तो युरेनियम जो काय आहे ब्रेकडाऊन होतो, थोरियम बनेल, थोरियमपासून ब्रेकडाऊन रेडियम किंवा रेडॉन बनेल. अशा पद्धतीचे आपले हे डॉटर हे दिसायला भेटत असतात. तर युरेनियमचे डॉटर कोण कोण आहेत, रेडियम आणि रेडॉन. रेडियम, रेडॉन, थोरियम हे युरेनियमचे काय आहेत, डॉटर हे आहेत इलेमेंट. ओके, त्याला ब्रेकडाऊन करू. तो रेडियम इज अ रेडिओक्टिव्ह मेटल्स दॅट कॅन बी फाउंड व्हेरिंग लेवल थ्रूआउट द व्हॅरॅट ऑर इंटायर अर्थ इन द सॉईल, रॉक. तो रेडियमसुद्धा आपल्याला माती, पाण्यामध्ये सगळ्या ठिकाणी दिसायला भेटत असतो. बघा, तो रेडियम, रेडॉन हे सगळे काय आहेत, नॅचरली अकरिंग. तो रेडॉन इज रेडिओक्टिव्ह दॅट इज व्हॉट, नो कलर. रेडॉनला कलर राहत नाही. तो नो कलर, स्मेल, टेस्ट. कलर बी नाही आहे, स्मेल पण नाही आहे, टेस्ट पण नसतं रेडॉनला. रेडॉन कम्स फ्रॉम द डिके ऑफ युरेनियम विच इज रेडिओक्टिव्ह इलेमेंट फाउंड नॅचरली इन द अर्थ क्रस्ट. 1 बिलियन ऑफ द युरेनियम डिके इन टू द रेडियम अँड टू रेडॉन. आलं लक्षामध्ये. तर युरेनियमचं डिके होऊन थोरियम बनतो, रेडियम बनतो, रेडॉन पण बनत असतो. राईट का, खूप सारं वर्ष लागत असतं त्यांना बनताना. राईट. नंतर पोलोनियम, आठवतं का पोलोनियम? चला सांगा बरं का, पोलोनियमचं कोणतं डिके होतो रे? पोलोनियम नव्हता तो पोलोनियम नव्हता, तो PU होता. हा PO आहे, तो PO आहे ॲक्च्युली. मी दिलं आहे का बरं का, बघा, रेडिओक्टिव्ह इलेमेंट विच अकर विच अ व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन इन द इन्व्हायरमेंट. तो इन्व्हायरमेंटमध्ये नॅचरली अकरिंग आहे, सगळे नॅचरली. युरेनियम, रेडियम, रेडॉन, पोलोनियम हे सगळे नॅचरली अकरिंग आहेत. ओनली बिकम द रेडिओक्टिव्ह हजार्ड गेट्स इनसाइड द बॉडी थ्रूआउट द ब्रिथिंग, इटिंग बाय एंटरिंग द थ्रूआउट द वाउंड, इंटरनल कंटामिनेशन. राईट. त्याचे तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलेला आहे. राईट. आता पुढे काय बरं का, हे झालेत, लक्षात घ्या. मग तुम्हाला परीक्षेला विचारतील पोलोनियम, रेडॉन आणि रेडियम हे तर कशापासून, युरेनियमपासून भेटत आहेत खूप वर्ष. तर युरेनियम जे काय आहे ना, अगोदर वनस्पतीमध्ये कुठेतरी युरेनियम वगैरे याच्यामध्ये घेऊन जाय ना, युरेनियमपासून आपल्याला रेडियम, रेडॉन भेटेल आणि त्याचे पुन्हा असं डिके होऊन आपले वेगवेगळे इलेमेंट भेटत असतात. मग आता तुम्हाला रेडियम, रेडॉन जर का भेटत असेल तर तुम्हाला काय अर्थ लावा लागेल की हा जो की ना युरेनियमचा डिके होऊन बिचारा बनलेला असेल. युरेनियमचा राईट का, थोरियम वगैरे पण युरेनियमचा डिके होऊन बनत असतो, अल्फा डिके होऊन. आता हे गेगर काउंटर कशासाठी वापरत असतो? गेगर काउंटर कॉमनली यूज टू मेजर द व्हॉट अमाऊंट ऑफ रेडिएक्टिव्हिटी. तो रेडिएक्टिव्हिटीचं SI युनिट लक्षात ठेवा, कशाने मेजर करतो ते पण लक्षात ठेवा. तर पुढे बघा, अ डिवाइस इज यूज टू मेजर द व्हॉट रेडिएक्टिव्हिटी, द व्हॉट GM गेगर काउंटर म्हणतो आपण त्याला. GM काउंटर म्हणा किंवा गेगर काउंटर. तो गेगर काउंटर म्हणतो आपण त्याला किंवा GM काउंटर परीक्षेमध्ये येईल. तुम्ही ऐकतायत का रे, का लेफ्ट होऊन गेले? ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. बघू आता पटापट इथे काय बरं का, यूज ऑफ आयसोटोप. तर यूज ऑफ आयसोटोपबद्दल बघायला गेला तर यूज ऑफ आयसोटोप मी तुम्हाला सांगितलेच अगोदर. यूज ऑफ आयसोटोपचे खूप सारे दिसायला भेटतात. जसं की काय बरं का, युरेनियमचा 235 वाला जो काय आहे न्यूक्लिअर फिजनहून इलेक्ट्रिसिटी. तर युरेनियम 235 इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरतात. रेडिएक्टिव्ह आयसोटॉप कोबाल्ट 60 यूज इन द मेडिकल ट्रीटमेंट फटाल डिसेस लाईक द कॅन्सर. तर कॅन्सरला दुरुस्त करण्यासाठी कोबाल्ट 60चा वापर करत असतात. आयोडीन 131 इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ गायटेड डिसीज ऑफ थायरॉइड अँड ग्लँड. नंतर रेडिओक्टिव्ह आयसोटोप आर यूज इन द डिटेक्शन ऑफ क्रॅक इन द अंडरग्राउंड पाईप. सोडियम 24 पण वापरतात. ठीक आहे, सोडियम 24 ते क्रॅक वगैरे ओळखण्यासाठी. रेडिओक्टिव्ह आयसोटोप आर यूज टू फूड याच्यासाठी मायक्रोबसाठी हे पण करत असतात. राईट. पुढे कार्बन 14 जो काय आहे डिटरमाइन द एज ऑफ, तो कार्बन 14 आहे लक्षात ठेवा, आर्कोलॉजिकल ऑब्जेक्टसाठी लक्षात घेत असतो. पुढे जाऊ. आता न्यूक्लिअर रिॲक्टरबद्दल सांगून देत असतो. न्यूक्लिअर रिॲक्टर ॲक्च्युली न्यूक्लियस पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लियस रिॲक्टर असतं आणि न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होत असतं, न्यूक्लिअर फिजन किंवा फ्युजन होत असतं. फिजन आणि दुसरा काय असतो आपला फ्युजन.
आता लक्षात घ्या, याच्याबद्दल सांगतोय फिजन काय आणि फ्युजन काय याच्याबद्दल लक्षात राहू द्या. तो न्यूक्लिअर रिॲक्टर आणि न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय घडतं. न्यूक्लिअर रिॲक्टर असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट महाराष्ट्रामधला पहिला, तो आपल्या भारतामधला पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे तारापूरचा, त्याच्यावरही क्वेश्चन विचारून घेत असतात तुम्हाला, बरोबर. तो तारापूरचा जो काय आहे पहिला, परंतु ॲक्च्युली त्या ठिकाणी रिॲक्टर जर तुम्हाला पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर विचारलं तर तारापूर नका करून या, मी वाचून सांगेल तुम्हाला, पहिलं बघून घेऊ बात. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिजन वगैरे होत असते. तो न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट द इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असते. काय घडतं बरं का याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. आपण काय करतो माहिती आहे का, याच्यामध्ये आपला हायली अनस्टेबल असणारा युरेनियम 235 न्यूक्लियस जे काही असतात, तो 235 इलेमेंटचा आपण वापर करत असतो. त्यांचे न्यूक्लियस जे असतात 235चे, तो युरेनियम 235चे न्यूक्लियस जे काही असतात, त्या 235 न्यूक्लिअरवरती आपण मारा करतो. कशाचा मारा करतो, न्यूट्रॉनचा मारा करतो. न्यूट्रॉनला कसं लिहितात रे, तो न्यूट्रॉनला कसं लिहितात, न्यूट्रॉनला लिहितात खाली 0 वरती 1. या न्यूट्रॉनला आपण काय करतो, युरेनियमच्या न्यूक्लियसवरती, लक्षात घ्या, मी तुम्हाला आता पूर्ण फिजन सांगतोय. फिजन म्हणजे काय, FISSION, फिजन म्हणतोय. फिजन कशा पद्धतीने करताय बघा, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये युरेनियम जो काही असतो, या इलेमेंटचा वापर आपण केलेला आहे. युरेनियमची जी न्यूक्लियस असते, त्या युरेनियमच्या न्यूक्लियसवरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो. कोणता न्यूट्रॉन, तो एक न्यूट्रॉन, राईट का, एक न्यूट्रॉनचा मारा करतात. आणि तो काय करत असतो, न्यूट्रॉन जेव्हा त्याच्यावरती पडतो, तो काय होतात माहिती आहे का, हा युरेनियम जो आहे ना ब्रेक होऊन जातो. युरेनियम ब्रेक होऊन जातो आणि ब्रेक होऊन काय होत असतात, त्याचे 2 न्यूक्लियस तयार होत असतात. तो 2 न्यूक्लियस तयार होतील. आता इथे या ठिकाणी रेडिएक्टिव्ह होत नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात आहे का, 2 तुकडे बनवते मी, तुकडे, 2 न्यूक्लियस. तो हा जो युरेनियमचा एक तुकडा आहे, युरेनियमची जी काही एक न्यूक्लियस आहे, त्याचे 2 न्यूक्लियस बनले. कोणकोणते 2 न्यूक्लियस बनतात परीक्षेमध्ये विचारतात, लक्षात घ्या. युरेनियमवरती एक न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर 2 न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होत असतं. 2 न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होत असतं म्हणजे न्यूक्लिअर फिजन झालं, राईट का. कोणते 2 न्यूक्लियस बनत असतात, तर क्रिप्टॉन 92 आणि दुसरा कोणता आहे बरं का, कुठे गेला तो, बेरियम 141. लक्षात घ्या, हे बघा रे, क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 असे 2 न्यूक्लियस तयार होतील. मी पुन्हा सांगतो, युरेनियमचा जो काही आपण काय बरं, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये फिजन करतात कशाचं, तर जे रेडिएक्टिव्ह इलेमेंट आहेत ना, त्याचं. रेडिएक्टिव्ह इलेमेंट कोणता आहे आपला, युरेनियम कोणता रेडिएक्टिव्ह इलेमेंट आहे, अल्फा डिकेवाला म्हणजे काय, तो अल्फा डिके करत असतो आणि त्याचं काय बनत असतं, थोरियम, रेडियम आणि रेडॉन बनत असतं, बरोबर. परंतु आता त्याला उचलून आणला मी आणि त्याच्या न्यूक्लियसवरती मारा करतो. कशाचा, त्याच्या न्यूक्लियसवरती मारा करतो असतो न्यूट्रॉनचा मारा केला का ती एक न्यूक्लियस तुकडे होते आणि 2 न्यूक्लियस बनतात. तर एका युरेनियमचे 2 तुकडे बनून जातात अशा पद्धतीने, राईट. 2 तुकडे बनतात आणि एनर्जी पण रिलीज होत असते आणि ही एनर्जी इतकी जबरदस्त रिलीज होते आणि याचा वापर करून आपण मोठे न्यूक्लिअर बॉम्ब तयार केलेले आहेत. ही कोणत्याही देशावरती टाकले का सगळा देश सत्यानाश होऊन जाईल, अशा पद्धतीने याच्या बेसवरती, ठीक आहे. तर मग आता 2 हे झाले. तर मग आता काय होतं ॲक्च्युली, तर 2 न्यूक्लियस तर बनतात, पण 2 न्यूक्लियस बनवल्यानंतर ऊर्जा पण बनते, काही एनर्जी पण रिलीज होते आणि 3 न्यूट्रॉन, हा एक न्यूट्रॉन आणि हा एक न्यूट्रॉन, असे 3 न्यूट्रॉन बनतात बघा. हे 3 न्यूट्रॉन बनतात. आता हेच 3 न्यूट्रॉन काय करतात, पुन्हा चेन रिॲक्शन करतात म्हणजे काय, जो युरेनियमचा एक न्यूक्लियस असतो, हा 3 आहेत ना, ते 3, मग त्याच्यापैकी 3 पैकी हा एकामध्ये घुसणार आणि त्याला धडकन फोडून टाकणार. पुन्हा हे 2, पुन्हा दुसरा 3 न्यूट्रॉन आहेत ना, पुन्हा दुसऱ्यामध्ये घुसणार, तो एक न्यूक्लियसचा पुन्हा फोडल, अजून त्याचे 2, अशा पद्धतीने चेन रिॲक्शन नावाचा गेम डाउनलोड करा, तुम्हाला कळेल कशा पद्धतीने चेन रिॲक्शन होत असते, ठीक आहे. तो टच केला का चालले 2 अशा पद्धतीने आणि खूप सारी ऊर्जा तयार होते. इतकी एनर्जी कशाच्या याच्यावरती काम करते, हे काम करत आहे E=mc². चला प्रूव्ह करून सांगा बरं का रे, कशा पद्धतीने एनर्जी रिलीज होत असेल. कोण प्रूव्ह करून सांगेल मला की एनर्जी कशी बनते हे कोण सांगेल मला, सांगा पटकन. मला समजून सांगा की एनर्जी रिलीज झाली, तर ती एनर्जी रिलीज झाली बा, कसं रिलीज झाली हे सांगा. तुम्हाला काय दिसायला भेटेल, हा याचं वजन जे आहे ना, याचं वजन काहीतरी असेल, याचं वजन 10 आहे समजा, पण तुकडे झाले, तर तुकडे झालेलं तर वजन काहीतरी तुम्हाला दिसायला भेटेल. समजा किती आले, 11 आले, याचा डिफरन्स किती दिसायला भेटतो, 1. तो एक वजन गेलं कुठं, एक वजन जास्तीचं आलं किंवा एक वजन गेलं किंवा समजा 10चे 8 झाले, आता एनर्जी बाहेरपर्यंत 10चा 8 होईल. तो हे फिजन होते, फ्युजननी करते आपण, आता फिजन. तर 10 याचं वजन किती होतं, 10, पण आता वजन किती झालं, 8 झालं, राईट का. मग 8 झालं, मी 2 गेलं कुठे, तर ते 2 वजनाचं कन्वर्जन कशात होतं, एनर्जीमध्ये. E=mc², एवढी ऊर्जा तयार होत असते. मग वजन एवढी ऊर्जा तयार होते का, नाही. वजनचं जेवढं वजन आहे ना इंटू c² एवढं मल्टिप्लाय करून एवढी ऊर्जा तयार होत असते. किती अफाट ऊर्जा तयार होत असते याचा अंदाज नाही आहे, राईट का. तो त्याच्यानुसार जे काही आईन्स्टाईनने तो बॉम्ब बनवण्याचा शोध जो काही आईन्स्टाईननेच लावलेला आहे, राईट. तुम्ही जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटतं बरं का,
मग न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये असे चालू राहते, अशा गोंधळ चालू राहतो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये, जबरदस्त गोंधळ चालू असतो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. आलं लक्षामध्ये? तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतील बा ते की युरेनियम 235ला जेव्हा तुम्ही फिजन करतात तेव्हा त्याच्यापासून काय बनतो, क्रिप्टॉन आणि दुसरं काय बरं का, क्रिप्टॉन आणि बेरियम. तो क्रिप्टॉन आणि बेरियम जे काय क्रिप्टॉन आणि बेरियम हे बनताना आपल्याला दिसायला भेटतात. हे स्टेबल असतात, यांचं काहीच होत नाही, हे जसे तसे बनून राहतात, ऊर्जा बनलेली आहे. पण बाकीचे जे काही आहेत ना, बाकीचे युरेनियमचे खूप सारे, आता मला सांगा तो जो काही टाकले त्याचे किती बिलियन ट्रिलियन हे आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस, किती सारे न्यूक्लियस असतील अंदाज नाही आहे. ती एक न्यूक्लियस फुटते, राईट का? अशा पण हे स्टेबल दिसायला भेटतात आणि ऊर्जा रिलीज होते स्टेबल. आणि एवढी ऊर्जा आता तुम्हाला दिसायला भेटेल की या ऊर्जेचं करतो काय बरं का. तर ती जी काही ऊर्जा आहे आपण ते ऊर्जेचं काय करत असतो, त्या ऊर्जेचं आपण पाणी जे ना, पाणी एक कुलंट असतो साईडला, ही जी काही ऊर्जा आहे ना, ही ऊर्जा बनलेली ऊर्जा, त्या ऊर्जेला आपण काय करत असतो लक्षात घ्या, द हीट प्रोड्यूस इन द फिजन, उष्णता बनलेली खूप जबरदस्त. या उष्णतेचा वापर करून आपण काय करत असतो, वॉटर कुलंट जे असते ना साईडला, वॉटर कुलंट असतात, लक्षात घ्या. पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये फिजन होत असतं. न्यूक्लिअर रिॲक्टरला लागून जे की ना लागून एक वॉटर कुलंट असतं, तेव्हा आपण ही निघालेली उष्णता जी आहे ना त्या वॉटर कुलंटमध्ये पाठवतो. वॉटर कुलंटमध्ये काय होत असतं, इतकं जबरदस्त हे पाणी इतकं गरम होऊन जातं, इतकं जबरदस्त गरम होतं, इतकं, कारण की उष्णता तेवढी आहे, त्या पाण्याची डायरेक्ट काय होते, वाफ बनते. आणि जी स्टीम आहे ती स्टीम आपण कशावरती आदळवतो, टर्बाईनवरती, आणि टर्बाईन घुमतो, आणि टर्बाईन घुमल्यानंतर काय बनणार, इलेक्ट्रिसिटी जनरेट होताना दिसायला भेटत असते. त्यामुळे युरेनियमचा वापर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना हे करत असतो. तर लक्षात घ्या, एक वाक्य मी ते लिहिलेलं आहे की युरेनियमपासून जी ऊर्जा भेटते ना, ती जवळजवळ किती सारे कोळसे जाळल्यावरती तुम्हाला तेवढी ऊर्जा भेटणार. लक्षात घ्या. म्हणजे इथे एक वाक्य असेल, ते वाक्य आपण बघून घेऊया. युरेनियमपासून इतकी जबरदस्त अफाट ऊर्जा भेटते, त्यामुळे जे पॉवर प्लांट आहेत कोणते आपले न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्याच्यामधून ती जी ऊर्जा भेटते अख्ख्या महाराष्ट्राला ती वीज देऊन देईल एवढी ऊर्जा आपल्याला दिसायला भेटत असते. तुमच्या लक्षात येत असेल मी काय बडबड करत आहे. ठीक आहे. आता काय होत असतं बरं का, यार हे मध्ये फिजन चालूच आहे, मला कंट्रोल करणं जरुरी, बरोबर की नाही. आपल्याला काय करावं लागते, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये हे फिजन चालूच असतं, म्हणजे की जे काय जो न्यूक्लियस युरेनियमचा न्यूक्लियस ब्रेक होतोय, क्रिप्टॉन आणि याच्यामध्ये, क्रिप्टॉन आणि कशामध्ये, बेरियममध्ये चालूच आहे. आणि आपल्याला ऊर्जा आता ना खूप जबरदस्त अफाट ऊर्जा तयार झाली, पण आपल्याला आता बंद करायचं ते. मग बंद करायचं किंवा आपल्याला हे करण्यासाठी आपल्याकडे काय असतं, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये दोन हे असतात. एक काय करावं लागेल बरं का, मला दोन गोष्टी कराव्या लागतात. काय करावं लागतात, एकतर मला जे काही फिजन हे तुकडे जे होतात ना त्यांचा स्पीड मला कमी करावा लागेल. तुकडे व्हायचा स्पीड कमी करा, नाहीतर लक्षात घ्या, हे जे काही तुकडे झाले या तुकडे व्हायचा स्पीड कमी करा, नाहीतर काय करा, नाहीतर एक काम करा, तुकडे व्हायचा स्पीड एक तर कमी करा, नाहीतर नंबर ऑफ द प्रोटॉन जे तयार होत आहेत ना, आता किती प्रोटॉन तयार होत आहेत इकडे, तीन प्रोटॉन तयार होतात ना, नंबर ऑफ प्रोटॉन जे तयार होतात ना ते कमी तयार होऊ द्या, राईट का. म्हणजे जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल ना न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जे काही मारामाऱ्या चाललेल्या आहेत ना, ते मारामारी जर तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायची असेल ना, तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर काय बरं का, हे तुकडे व्हायचा स्पीड जो आहे तो कमी करा, किंवा बनणारे जे काही प्रोटॉन आहेत, नंबर ऑफ न्यूट्रॉन जे काही बनत आहेत ते तुम्ही कमी करा, अशा पद्धतीने. मग त्यासाठी काय असतं, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपल्याकडे दोन असतात, एक असतो मॉडरेटर आणि एक असतो कंट्रोलर. मॉडरेटर आणि कंट्रोलर काय काम करत असते लक्षात घ्या, ग्रॅफाईट अँड हेवी वॉटर. लक्षात घ्या, मॉडरेटर काय काम करत असते, ग्रॅफाईट किंवा हेवी वॉटर, जड पाणी किंवा ग्रॅफाईट जे काही आहेत ना ते न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये, जसं की आग लागल्यावरती तुम्ही कसं पाणी टाकतात ना, सेम तसं मॉडरेटरमध्ये काय करतात, ग्रॅफाईट आणि हेवी वॉटर जो आहे ना त्याच्यामध्ये मारा करतात त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. आणि न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मारा केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, ते जे काही आहे तर आपल्याला काय दिसायला भेटेल. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की मॉडरेटर जो काही आहे ना, मॉडरेटर काय काम करत असतो, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जे न्यूक्लिअर फिजन वगैरे होत असते त्याच्या स्पीडला, कोणाच्या स्पीडला, सो रिड्यूसिंग दी स्पीड ऑफ द न्यूट्रॉनचा जो की स्पीड आहे ना, न्यूट्रॉनचा स्पीड, तो न्यूट्रॉन बनण्याचा स्पीडला कंट्रोल करायचं काम कोण करते, मॉडरेटर करते. कसं करते, ग्रॅफाईट आणि हेवी वॉटरचा मारा करते त्याच्यामध्ये तेव्हा करते. दुसरा असतो आपल्याकडे कंट्रोलर सुद्धा कंट्रोल करून जातो. काय कंट्रोल करून जातो बरं का, तो कंट्रोलर रिड्यूस द नंबर ऑफ द न्यूट्रॉन बाय अब्झॉर्बिंग द रॉड. लक्षात घ्या, आपण काय करतो, त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये बोरॉनचा, कॅडमियमचा आणि बेरियमचा रॉड घातलेला असतो त्याच्यामध्ये, बरं का. बोरॉन कॅडमियम आणि बेरियमचा रॉड त्याच्यामध्ये घातलेला असतो. हा रॉड काय काम करतो माहिती आहे, हा रॉड काय काम करत असतो, जे न्यूट्रॉन बनत आहेत ना त्यांना खेचून घेतो स्वतःकडे. आणि न्यूट्रॉन जर का खेचलं तर मग आता बाकीचे कमी न्यूट्रॉन बनतील ना, म्हणजे कमी न्यूट्रॉन पुढच्या न्यूक्लियसला जाऊन कमी धक्के मारतील, म्हणजे न्यूट्रॉन पण कमी बनले आणि स्पीड पण झाला न्यूट्रॉनचा कमी. लक्षामध्ये, तो कंट्रोल करण्यासाठी मॉडरेटर आणि कंट्रोलर आपल्याकडे असतो, राईट. आणि कशा पद्धतीने हे न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काम होतं हे तुम्हाला कळालं का, सांगा, कळालं का. ठीक आहे.
तो रिपीट करायची जरूरत असेल तर सांगा. चला पुढे जाऊ. आता भारतामध्ये काय, इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर प्लांट आहेत आपल्या भारतामध्ये, बरोबर. न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, प्लांट नाही म्हणते मी, न्यूक्लिअर रिॲक्टर जे काही न्यूक्लिअर प्लांटच्या आतमध्ये असतात. प्रत्येक न्यूक्लिअर प्लांटमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर असेलच असं नसतंय, ठीक आहे, असं नसतंय, राईट. आता बघा बरं का, तो काय म्हटलं, इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर इन 8 प्लेस इज फंक्शनिंग. तो 8 जाग्यावरती 22 न्यूक्लिअर रिॲक्टर काम करत आहे. नंतर काय, अप्सरा नावाचं रिॲक्टर जे काही आहे, हे पहिलं रिॲक्टर होतं न्यूक्लिअर रिॲक्टर. बघा, अप्सरा नावाचं न्यूक्लिअर रिॲक्टर जे काही आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई इज फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया. जनरल नॉलेजचा प्रश्न आला का लक्षामध्ये. तर भारतातील पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टरचं नाव काय, अप्सरा. कुठे होतं बरं का ते, तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई, याच्यामधलं पहिलं आपल्याला काय दिसायला भेटत होते, न्यूक्लिअर रिॲक्टर. विच वेंट 4 ऑगस्ट 1956. इंडियाज लार्ज प्रिझर्व इलेमेंट थोरियम 232. देअर फॉर इंडियन सायंटिस्ट हॅव डेव्हलप्ड द फ्युचर प्लान न्यूक्लिअर रिॲक्टर बेस्ड ऑन द प्रोडक्शन ऑफ द आयसोटोप युरेनियम फ्रॉम थोरियम. लक्षात घ्या, तर थोरियमपासून युरेनियम बनत आहे. आपल्याकडे जे ना थोरियम खूप जबरदस्त पडलेला आहे म्हणे, राईट का, खूप जास्त आहे. तर आता थोरियमपासून काय बनवता यायला पाहिजे, युरेनियम बनवता यायला पाहिजे, असं काहीतरी ते शोधत आहे. कारण की युरेनियमपासून आपल्याला काय करता येईल बा, आपल्याला ऊर्जा तयार करता, इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येईल. ओके. तारापूर न्यूक्लिअर रिॲक्टर महाराष्ट्र, वेस्टर्न इंडिया, ओल्डेस्ट, सगळ्यात पहिलं आहे, राईट. चला आता MPSC क्वेश्चन आहेत काही सोडून घेऊया आणि आपली सुट्टी करून घेऊया. पटापट उत्तर द्या. चला सांगा, टिंब हे किरणोत्साराचे SI युनिटचे एकक आहे. पटकन सांगा रे, PSI प्री 2016. किरणोत्सारा म्हणजे ॲक्टिव्हिटी, रेडिओ किंवा ॲक्टिव्हिटी, बॅकरेल, राईट का, तो बॅकरेल. आणि क्युरी कोणाचा आहे रे, क्युरी इज ऑल्सो रेडिओ पण कोणतं आहे बरं का, ते कोणतं आहे, त्याला काय नाव दिलं होतं ना आपण, काहीतरी एक भारी नाव होतं त्याला, प्युअर का काहीतरी, ॲक्टिव्ह काहीतरी दिलं होतं आपण, राईट का. तो क्युरीसुद्धा काय आहे, रेडिओ. पण रेडियम लक्षात घ्या, 1 ग्रॅम रेडियमचं ॲक्टिव्हिटी किती सांगा बरं, 1 ग्रॅम रेडियमची ॲक्टिव्हिटी किती, 1 ग्रॅम रेडियमची ॲक्टिव्हिटी किती रे, 1 क्युरी. किती, 1 क्युरी. तर 1 क्युरी एवढी आपल्याला दिसायला भेटत असते. आणि 1 क्युरीची व्हॅल्यू 3.87 × 10⁻10 समथिंग 10⁻10 एवढे आपण काहीतरी केलेलं आहे. ती बात लक्षात ठेवा, PDF मध्ये सगळा डाटा आहे. खालीलपैकी कशास नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून ओळखता येणार नाही. चला सांगा, नॅचरली अकरिंग कोणता रेडिओक्टिव्ह इलेमेंट नाही आहे रे, क्रोमियम, राईट, तो क्रोमियम, राईट का. उत्तर असं नका द्या रे, कॉन्फिडंटली उत्तर द्यायला पाहिजे. क्रोमियम म्हणजे तुम्ही डाऊटफुली उत्तर का देत आहेत. तो रेडॉन, युरेनियम आणि रेडियम हे तिघं काय झाले बरं का, नॅचरली अकरिंग आपले रेडिओक्टिव्ह इलेमेंट झाले. क्रोमियम आपला नाही आहे. चला पुढे जाऊ. टिंब हे मापन गेगर मुलर काउंटर हे उपकरण आहे. तो गेगर मुलर काउंटर का होता आपला, गेगर मुलर काउंटर जो काय आहे आपला, तो किरणोत्सार मीन्स रेडिओक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी आपण यूज करत असतो, गेगर मुलर काउंटर. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. तो बघा, थिलियम 201, आर्सेनिक 274, कोबाल्ट 60, हेलियम 166. मी तुम्हाला सांगतोय ते पुरं तक्ता पाठ करून घ्या बरं तुम्ही. हां, आता बघा, आता मला मागे जावं लागेल काय बघा बरं. थिलियम 201 मी हृदयाबद्दल बोललो होतो, हृदयाच्या रक्तप्रवाहाचा समथिंग, राईट का, तो हृदयाबद्दल होतं ते प्रवाहाचा मार्ग थिलियम. नंतर आर्सेनिक 14, कोबाल्ट 60 बद्दल सांगा बरं का. कोबाल्ट 60 काय काम करते रे, कॅन्सरसाठी, तो कॅन्सरसाठी. नंतर पुढे का होता, काय आहे, हेल्मियम 166 आणि आर्सेनिक पण आहे. तो एकदा पुन्हा तो तक्ता बघून घ्या, त्याच्यावरून तुमचे सगळे उत्तर सॉल्व होतील. तो कशामध्ये आला आहे, MES प्री बघा 2-3 ठिकाणी आला आहे तो, राईट. इलेक्ट्रिकलच्या पेपरमध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, आता सिव्हिलमध्ये बी होऊन जाईल मग, ठीक आहे. पुढे काय, PSI मध्ये पण आलं बघा, PSIच्या याच्यामध्ये क्वेश्चन. युरेनियमचा वापर कशासाठी करतो आपण, युरेनियमचा वापर रे उष्णता करण्यासाठी अणुभट्टीमध्ये, बरोबर. हां, कोबाल्टचा वापर, कोबाल्टचा कॅन्सर कुठे, कर्करोग, राईट. आयोडीनचा वापर गायटॉइड. आणि कार्बनचा वापर काय, अश्माचे वय म्हणजे आर्कोलॉजिकल एज, हां, राईट का. तो अशा पद्धतीने सगळ्या जोड्या चांगल्या पद्धतीने जोडून गेल्या. पुढे जाऊया. अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे प्रारक उत्स्फूर्तपणे म्हणजे कोणत्याही प्रकारचे हे लावत नाही फोर्स वगैरे उत्सर्जन करणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात, किरणोत्सार रेडिओक्टिव्ह आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, चला पुढे. तो रेडिओक्टिव्हची डिफिनेशन विचारलेली. चला याचं उत्तर काढून दाखवा बरं का. एका किरणोत्सार पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे, तर 3 अर्ध आयुष्य कालावधी त्याच्या कितव्या हिस्स्याचा ऱ्हास होईल. याचं उत्तर मला पाहिजे तुमच्याकडून. चला, एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे, तर 3 अर्ध आयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिस्स्याचा ऱ्हास होईल.
किरणोत्सारी पदार्थ किती आहे 1 आहे, ठीक आहे, तो 1 आहे. इनिशियली किती आहे 1, ठीक आहे. कोणी काढलं का उत्तर सांगा रे, उत्तर किती काढलं? 1/2 ना. हा किती काढलं? तो 1/2 तो 1/2 काय हा प्रेझेंट आहे, लक्षात घ्या, हा प्रेझेंट आहे. त्यांनी काय विचारलंय रास, रास म्हणजे किती उडून गेला, प्रेझेंट नाही. तुम्हाला किती उरलं विचारलेलं नाही, किती उरला असा नाही विचारला, किती उडून गेला. रास म्हणजे कमी झाला. मग तुम्ही काय करणार बरं का, तुम्ही करणार 1/2 आता किती अर्धकाळ म्हणलेला आहे, अर्धकाळ म्हणलेला आहे तुम्हाला सांगा. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्य 4 तास की अर्ध आयुष्य की अर्धकाळ किती आहे 4 तास आहे, ठीक आहे. तर 3 अर्ध आयुष्यासाठी मग काय करणार तुम्ही, 3 म्हणजे 2/3, मग 2/3 म्हणजे काय 1/8. मग 1/8 काय झाला बरं का, एवढा प्रेझेंट आहे, तो एवढा प्रेझेंट आहे. पण किती उडून गेला, ॲक्च्युली सुरुवातीला किती होता 1 होता, उडून किती गेला किती आहे 1/8 आहे. मग उडून किती गेला सांगा बरं का रे, 7/8 उत्तर याचं. त्याला 7/8 ने काढा, नाही तर सगळे फॉर्म्युले आहे तुमच्याकडे दिलेले मी, त्या कोणत्या पण फॉर्म्युले तुम्ही काढू शकता त्याला. तुम्हाला बघा अर्ध आयुष्यकाल 4 तास दिलेले त्यांनी. समजा आता आपण बघूया, तर अर्ध आयुष्य जे ना एकाचं, एकपासून जे ना एकापासून हा किती बनला, एकापासून हा बनला समजा अर्धा 0.5, तर किती टाईम लागला याला लागला 4 तास, ठीक आहे. तो किती बरं का, एक किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे, ठीक आहे. तर 3 आयुष्यकाल तर किती उरेल म्हणतात. आता मला सांगा या 0. याचा किती होईल बरं का, 0.5चा 0.25 होईल का, बरोबर बोलतोय का मी, 0.25. तर 0.25 होऊन जाईल तर पुढच्या 4 तासामध्ये, ठीक आहे. पुन्हा आता किती झाले, दोन अर्धकाळ झाले. आता 0.25चा निम्मा का, तर किती होईल बरं का, तो 0.25चा निम्मा किती होईल, तर तुम्ही म्हणाल 0.125 का रे, 0.125 राईट. आता 0.125 एवढा काय होतोय, तो एवढा राहतोय, हा राहणार आहे रे, हा राहणार आहे. मग जर का समजा एवढा राहत असेल, राईट की नाही, मग एवढा जर का राहत असेल तर किती गेला, मग तुम्ही म्हणणार 1 बरोबर आहे का, बघून घ्या बरं का, 1.0 किती बघा याचं कॅल्क्युलेशन करून, 7/8 येते का, 1 - 0.125 येते. तर अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरणं सॉल्व करता यायला पाहिजे. मी सगळं डिटेलमध्ये किरणोत्सारीचा चॅप्टर आहे तो पूर्ण मी कवर करून टाकला. हा 12वीचं चॅप्टर होते, ते 12वीचं चॅप्टर मी घेऊन टाकलेलं आहे. तर इथं मी थांबतो, ठीक आहे.